अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। आम्हाला मंत्री व्हायला लागले, नंतर मग पालकमंत्री व्हायला लागले। ते 3 जणांचं सरकार असल्यामुळे थोड्या कसरती सरकारमध्ये आल्या, पण आपल्या आशीर्वादाने पुन्हा 4थ्या वेळेस शपथ घेण्याची संधी मला मिळाली। मंत्री होण्यामध्येही फार यावेळेस कसरत होती। याचं कारण सुनील भाऊंना माहिती आहे की मागच्या वेळेस 4.2% एक मंत्री होत होता, म्हणजे 4 आमदार जरी असले त्याच्या मागे एक मंत्री होता। यावेळेस एवढी बंपर मेजॉरिटी आली की 7.2, म्हणजे तिथे सुद्धा एवढी कॉम्पिटिशन झाली की मंत्री होण्याकरता सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये बरेच सिनियर आमदार होते। आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 70 आमदार असे आहेत की जे 3-3 वेळेस निवडून आले। जवळपास 40 आमदार असे आहेत की ते 4-4 वेळेस निवडून आले, आणि आम्ही 20 आमदार असे आहेत की आम्ही 5-5 वेळेस निवडून आलो। त्याच्यामुळे मंत्री होईल की नाही होईल याची गॅरंटी मला नव्हती। पण ज्यावेळेस डीसीएम होण्याकरता शिंदे साहेबांनी नकार दिला त्यावेळेस टीव्हीवर बातम्या चालत होत्या, पण आम्ही सगळ्यांनी डीसीएम सरांना विनंती केली की आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे, कारण की एकनाथ शिंदे नावाच्या चेहऱ्याने हे सरकार येण्यामध्ये फार मोठी ताकद होती। त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये असलं पाहिजे। देवेंद्र भाऊ सुद्धा आपल्या काळामध्ये उपमुख्यमंत्री झाले होते, त्यांनी मोठेपण दाखवलं होतं, तर आपण सुद्धा यावेळेस मोठेपण दाखवलं पाहिजे आणि आपण डीसीएम पद घेतलं पाहिजे, कारण की शेवटी तुमचे दोघांचे विचार सारखे आहेत आणि त्यांनी सगळ्या आमदारांचा या ठिकाणी मान